ते गुरुजींनी एका शब्दात सांगितलंय, बाबासाहेब आंबेडकरांनी जी बाजी मारली ती बुद्धिबळावर बाजी मारली. बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे, फार ताकदवान, बलवान, बस्तीवान जर असेल, जास्तीत जास्त 2, 3, 4, 5 माणसांना मारू शकतो. आणि तो जर बुद्धिमान असेल, 1000 माणसाला चितपट करू शकतो. हे धेंडे गुरुजींच्या शब्दातून आपल्याला ऐकायला मिळाला. आणि जे भाषण करणारे असतात, भाषण ऐकणारे फार कमी असतात, लक्ष नसते. धेंडे गुरुजी सारखे माणसं जे कवी होते, कवी झाले, कवी होणार आहे, ते जेव्हा सांगतात ते खरी प्रबोधन असते. आता रमाईच्या विषय रोज रोज माणूस त्या विषयावर बोलत असतो, प्रवचन देत असतो. पैसे घेऊन प्रवचन देणारे माणसं आहेत, परंतु पैसे घेऊन येणारे प्रवचन माणसापेक्षा, स्वतःला व्याख्यात समजणाऱ्या माणसापेक्षा आज रमाई धेंडे गुरुजीने आमच्या तुमच्या समोर मांडले अधिक महत्वाचं आहे. म्हणून एका ठिकाणी अशाच कार्यक्रमामध्ये वामनदादा कर्डक जेव्हा बाबासाहेबांसमोर असं गीत सादर केलं, शायरी साजरी केली, बाबासाहेब अतिशय खुश होऊन म्हणाले, अरे वा. ते म्हणले, आमच्या सारख्यांचा असू द्या, ताकद येते की आमच्या सारख्यांचे 10 व्याख्यान, प्रवचनकारांचं 1000 प्रवचन काही कामाचा नाही. तुमचं एकच गीत ते कामाचं आहे. म्हणून माझ्या समजुतीप्रमाणे समाज प्रबोधनाचं जे काम केलेले आहे, भगवान गौतम बुद्ध पेरण्याचं ज्यांनी काम केलेले आहे, फुले पेरण्याचं ज्यांनी काम केलेले आहे, सावित्रीचा विचार करण्याचं ज्यांनी काम केलेले आहे, त्यानंतर बाबासाहेबांचा रमाईचा विचार ज्यांनी, त्यांचा विचार या भूमीवर, या समाजावर पेरण्याचं ज्यांनी काम केले, ते असेच धेंडे गुरुजी सारखे माणसांनी केले. आज रोज आम्ही जे गाणे ऐकतो, वामनदादा कर्डक शिकलेले नव्हते, ते सुद्धा अल्पशिक्षित होते, रेल्वेमध्ये कामाला होते. आता धेंडे गुरुजी म्हणतात, मी 12 का 18 पुस्तकं लिहिले, 12 पुस्तक सध्या चालू आहे, आणखीन 4 पुस्तकाचा प्रकाशन होणार आहे. परंतु एक अशिक्षित माणूस वामन कर्डक त्यांचं नाव आहे, 700-800 गीतं लिहिलेली आहेत. साधी गोष्ट नाही. हे बोलणं सोपं आहे, गाणं म्हणणं सोपं आहे, नाटक करणं सोपं आहे, परंतु तो लिहिणं अवघड आहे. त्यासाठी एकांत हवा, एकाचित्त हवा आणि ध्यास घेतलं पाहिजे त्या गोष्टीचा, तेव्हा 4 गोष्टी लिहिता येतो. म्हणून आज आपल्या कार्यक्रमामध्ये किती माणसं आहेत, किती नाही, अधिक महत्वाचं नाही. 1000 खोगर भरती कामाचा ताई नाही. भगवान गौतम बुद्धाला 5च माणसे मिळाले होते, सगळ्यांना माहिती आहे. बाबासाहेबांना सुद्धा जास्त माणसं नव्हते सोबतीला, अशीच माणसं होते. कार्यक्रमाच्या वेळेला लोक येत असतात, तो भाग वेगळा. कार्यक्रमामध्ये प्रबोधन नसतो, तो एक प्रचार असतो, प्रचार. परंतु असं एकांत ठिकाणी एका चित्ताने आम्ही जेव्हा बसतो,
तसा कॉलेजमध्ये विद्यार्थी बाखळा बसलेले असतात. प्रोफेसर आपल्या पद्धतीने मुलांना शिकवत असतो. जे विद्यार्थी मनापासून ध्यान देऊन ज्या गुरुजींचे शब्द ऐकतात तेच विद्यार्थी परीक्षामध्ये चांगले मार्काने पास होतात. नाहीतर मी लय गाणं गायले, लय अभ्यास केलेले, पुस्तकं वाचले म्हणणारे अनेक आहे. त्यांना विचारा रामजी बाबा कोण होते, सांगता येणार नाही. रमाईची समाधी कुठे आहे कुणालाच माहिती नाही. परंतु एक भगवान धेंडेसारखा माणूस, मला वाटलं हे दुसरं का तिसरा वेळ आहे. मी स्वतःला शहाणा समजतो, मला सुद्धा माहिती नव्हता. भीमाईचं समाधी कुठं आहे फार कमी लोकांना माहिती आहे. रामजी बाबांचं कुठं आहे फार कमी लोकांना माहिती आहे. बाबासाहेबांचं का माहिती आहे? बाबासाहेबांच्या नावावर पोट भरतो आम्ही, बाबासाहेबांच्या नावावर जगतो आम्ही. म्हणून थोडं थोडं जाणीव ठेवू न ठेवू पण निदान नाव तरी घेतो. का बाबासाहेबांनी संविधान आमच्यासाठी लिहिले. आम्ही बाबासाहेबांची माणसं आहो. बाबासाहेबांच्या माणसाने बाबासाहेबांच्या जातीत जन्म घेतलेले माणूस बाबासाहेबाचा होऊ शकत नाही. जो माणूस बाबासाहेबांच्या विचाराचा आचरण करतो, लोकांमध्ये प्रबोधन करतो, स्वतः स्वीकारतो, मुलामुलीला घडवतो, कुटुंबाला घडवतो, तो माणूस बाबासाहेबांचा सच्चा अनुयायी. या मताचा मी आहे. आता धेंडे गुरु सांगितले ते चेष्टा नाही, मी खरोच अंगठा बहादूर आहे. पण मला कळलं बाबासाहेबांचा पहिला मंत्र शिका. का शिका? आम्हाला भांडवल आमच्याकडं उद्योगधंदा करू देत नाही, शेतीवाडी घेऊ देत नाही, गाय म्हशी पाळू देत नाही. गाढव पाळत होतो आम्ही, कारण गाय म्हशी पाळल्याने दूध विकून तुम्ही सावकार होताल. या सगळ्यावर बंदी होती. आज सुद्धा तुम्ही एखाद्या ठिकाणी जाऊन धंदा चालू करा, सुरुवातीला धंदा होईल, नंतर जरा कळलं अरे रे रे हा असं आहे की येणारे गिराईकाला येऊ देत नाही. म्हणून बाबासाहेब का म्हणाले, तुम्ही पहिले एकच मंत्र घ्या, शिका. मी तुमच्या बरोबरच आहे असं म्हणू नका. मी बुद्धीने विचाराने तुमचं बाप आहे म्हणायचं गरज नाही. समोरचा तुमचा शत्रू म्हणला पाहिजे नाही. तो माझा शत्रू जरी असला तो आदर्श आहे, सच्चा आहे, खरं बोलणारा आहे, खरं चालणार आहे, खरं सांगणार आहे. असा जेव्हा आम्ही स्वतः बनवू, आपली मुलं बाळांना घडवू, आपलं कुटुंब घडवू, शेजार पाजाऱ्यांना घडवू, तर तो बाबासाहेबांचा अनुयायी होऊ शकतो. अन्यथा बाबासाहेबांचे नाव भरणारे लोक, मी म्हणत नाही, बाबासाहेब स्वतः सांगितले. नागपूरमध्ये बाबासाहेब आंबेडकरांचा जेव्हा लोकांनी वाढदिवस करण्याचा ठरवला तेव्हा बाबासाहेब तयार नव्हते. माझा वाढदिवस साजरी करण्याचा गरज नाही, तुम्ही हेच करताल. आजपर्यंत तुम्ही विठ्ठलाच्या नावाने, अंबाबाईच्या नावाने जोगा मागत होता, पोट भरत होता. मी गेल्यानंतर माझ्या नावाने जोगा मागताल. आहे बाबासाहेबाची नावाने जोगा मागून पोट भरणारे माणसं आहे. बुद्धाच्या नावाने भविष्य सांगणारी सुद्धा माणसं आहे. असू दे. पोट जर भरलं नाही तर पोटासारखा कोणचंही वाईट गोष्ट नाही, खतरनाक नाही, ते काही करायला लावतं. म्हणून बाबासाहेब का म्हणाले, माझा वाढदिवस साजरी करण्यापेक्षा मी जे सांगितले, जे लिहिले, ते तुम्ही
वाचल्याने तुमची बुद्धीचा मशागत होईल, वाढ होईल. एकदा तुमची बुद्धी जर वाढली मग तुम्ही कोण आहे त्याचं जाणीव तुम्हालाच होईल. मी माणूस आहे का आणखीन कोण आहे? मी माणूस आहे, समोरचा माणूस आहे, दिसायला सारखे, मग भेद का? मग आपलं रक्त तरी तपासूया, त्याच्यात का दिसतंय का? नाही दिसणार. माणूस गोरा आहे, काळा आहे, याच्यात वेगवेगळे जर माणूस दिसत असेल, पण माणसाचा रक्त एक आहे, माणसाचा निसर्गाने दिलेले शरीर एक आहे. मग हा भेद का? हा प्रश्न आमच्या तुमच्या पुढे जेव्हा उभा राहत नाही तोपर्यंत आम्ही माणूस होत नाही. हे माझा विचार नाही, हे फुल्यांचा विचार आहे, बुद्धांचा विचार आहे, कबीरांचा विचार आहे, बाबासाहेबांचा विचार. म्हणून आज 1 तारखेपासून आजपर्यंत हा रमोत्सवचा कार्यक्रम तर चालू आहेच आहे. या निमित्ताने ज्या ज्या माणसांना बाबासाहेबांच्या उपकाराचा जाणीव आहे, म्हणजे आपली बापाची जाणीव आहे, ज्या ज्या माणसांना, ज्या महामाऊलींना आपल्या आईची जाणीव आहे, त्याला त्या रमाईची जाणीव आहे. म्हणून इथं लोक येतात. नाहीतर लोक जमवण्यासाठी किती लोकांना पैसे द्यावं लागतं ते ताईंना माहिती आहे. आज तुम्हाला आजकाल लोकही शाणे झाले, फुकट येत नाही. का देता? का देता? ते बरोबर आहे. आम्ही जे देतो तुम्हाला आजच्या पुरतासाठी, वापर घेण्यासाठीच देतो, उद्या काय घेणं देणं नाही. म्हणून इथं जे आम्ही येतो, आम्ही का तुमच्याकडून आम्ही घेतो, आम्हाला तुम्हाला देतो, तर हे एका दिवसासाठी नाही, कायमस्वरूपी आहे. म्हणून अतिशय महत्त्वाचा एक ज्ञान केंद्र आहे, रमाई केंद्र आहे, बाबासाहेबांचं विचाराचं केंद्र आहे. तर उद्या फार मोठा कार्यक्रम आहे. या ठिकाणी रमई रत्न पुरस्कार आहे. रमई रत्नाचा ज्या माणसाला महत्त्व कळले, मी जरी स्वतःला अंगठाबद्दल समजूत असलो, मी कधी स्वतःला अंगठाबद्दल समजलं नाही, कधी अल्पशिक्षित समजलं नाही ताई, कधी स्वतःला गरीब समजलं नाही. स्वतःला गरीब समजणे, कमजोर समजणे, स्वतःचा अपमान स्वतः करून घेणे महामूर्खाचा काम आहे. म्हणून कधी स्वतःला कमी लेखायचं नाही. ज्यांनी त्यांनी आपापल्या परीनं, आपापल्या पोतीनुसार अभ्यास करणे, काम करणे, जे मिळेल ते पोट भरून खाणे, समाधान राहणे, सुखी राहणे, हे बुद्धांचा विचार आहे. म्हणून मी कदर शिकले नसलो, पण वाचक आहे. माझ्यासमोर वकील येऊ दे, न्यायाधीश येऊ दे, प्रोफेसर येऊ दे, जज येऊ दे, त्यांच्याशी 2 गोष्टी बोलण्याची ताकद ही मला बाबासाहेबांच्या विचाराने दिलेली आहे, ती रमाईने दिलेली आहे. म्हणून मी आज जे उभा आहे ते मी म्हणून उभा नाही, मला उभा करण्यासाठी रमाई भीमाईची ताकद आहे. म्हणून माझ्यासारखा साधा माणूस, झोपडपट्टीत राहणारा, काबड कष्ट करून खाणारा, रिटायर माणूस रमाईच्या पुतळा उभा राहत असताना फार मोठं योगदान या ताईंचं आहे. या पुतळ्या तुम्ही म्हणा ताईचा कसा? मी ताईला नेहमी म्हणत असतो, त्यांच्या समोर बी नाही, आपल्या समोर म्हणत असतो, एखादा मुलगी असाव ताईसारखी, पत्नी असाव ताईसारखी, बहीण असाव ताईसारखा, आई असाव ताईसारखा. तुम्ही म्हणाल का? एका आमदाराची मुलगी आहे, साधी गोष्ट नाही. तर तुम्हाला माहिती आहे, आमदाराचं मुलगी आणि आमदार दुनियाचा वडून करोडो रुपये कमवून ठेवले, आणि त्यांचा पिढी कसं निघाले तुम्हाला माहिती आहे. एका
आणि ते आमदार कधी होते? बाबासाहेबांच्या काळात 1937 साली त्यांची मुलगी. आणि ताई आमदाराची मुलगी होते म्हणून त्यांचा पती आमदाराचा मुलगा नव्हता. ते स्वतः सांगायचे, मी पेपर ऐकून शिक्षण घेतलंय, दूध ऐकून मी शिक्षण घेतलं, परंतु या चळवळीत असल्यामुळं, अशा वातावरणात असल्यामुळं तो माणूस घडला. अशी महापत्नी त्यांच्या वाटेला. त्यांचं स्वप्न होता रमाई पुतळा बनवायचा आणि बसवायचा. प्रयत्न होता. अनेक अडीअडचणी असतात. इतकं सोपं नाही आहे चांगले काम. वाईट काम एका दिवसात करू शकतो, चांगले काम करण्यासाठी अनेक दिवस झिजावं लागतं. असे करत राहिले. आम्ही सुद्धा त्या कमिटीत त्यावेळेला होतो 1992 पासून. पण तो सक्सेस झाला ना. अनेक आपली लोक खो घालणारे असतात चांगल्या कामामध्ये, पण त्यांचा तो स्वप्न साकार झाला नाही. पण एक पत्नी म्हणून पतीचा स्वप्न साकार करणारे काय पूर्ण वाहून घेतले. जवळ या कामासाठी माझ्या माहितीप्रमाणे 2012 पासून तर मी ऐकण्यात आहे. अगदी 11-12 पासून 14-15 पासून 17 पर्यंत मला माहित होतं. मी जवळ शेजारी आहे. कधी जात नव्हतो. का जात नव्हतो? आपली माणसं एक माणूस बदनाम झाला की समाज बदनाम होतो. काय म्हणतात? अरे यांना आंबेडकर जयंती वेळा जाग येते का? वर्गणीचे पैसे खायला मिळतात. हा, लोकांकडून पैसे आणणे आणि पार्टी करणे, जयंती साजरी करणे आणि आपलं नाव सांगणे. हा, हे असं बदनाम झाल्यामुळं चांगली माणसं पुढे यायला धजत नाही, मागच. म्हणून जवळजवळ 7-8 वर्ष आहे प्रयत्न करत होते. पण माहीत अनेक लोकांना माणसं एक माणसं जोडत होते. घर बांधताना एक इटा कसा एखादा गवंडीर असतो, असं एक इटार बाय रचत गेल्या. योगायोगाने मला एक माणसाने आग्रह करून बोलून घेतला आणि मी का आलो ते म्हणजे अहो दादा चला हो, आज लय मोठी मीटिंग आहे. भाई वैते त्या मीटिंगचा अध्यक्ष आहे. भाई वैद्यचं नाव सगळ्यांना माहिती आहे. विचारवंत होते, विद्वान होते, समाजवादी होते. मी म्हणलो भाई वैद्यासारखा ब्राह्मण माणूस रमाविषयी काय बोलणार आहे. त्यांच्या भाषणाने मी ऐकण्यासाठी आज जसा कार्यक्रम 2 तास चालू आहे, असाच कार्यक्रम चालू होता. काही हजार होते. गायकवाड जीव तोडून सांगत होते, अरे हा काहीतरी द्या, आपल्याला आईचा पुतळा उभा करायचा. आजची बैठक पैशासाठी आहे. हा, भीक मागत नाही, ऐच्छिक द्या, मनाने द्या. लोक सहभागातून हा पुतळा बनवायचा आहे असं जीव तोडून कधी त्यांच्या ताडोळीच्या भाषेत सुद्धा बोलतो. हा, ताडोळीच्या भाषेत बोलणं हातात काठीच घेणे. हा, बोल आता काय बोलतो. सगळे कोण पाहिजे वेळ प्रसंगी. तर एक माणूस बिचारा म्हणला नाही मी 10 रुपये देतो म्हणला का ताई? हा, त्यावेळेला माझ्या माहितीपणे ताई कमीत कमी 2-4 लाख रुपये तर खर्च केला असेल. अगदी मातीच्या पुतळ्या बनवण्यापासून, बैठक घेण्यापासून, अनेक भाषणे करण्यापासून ताई सतत पैसे पेरत होते. त्याचा कदर लोकांमध्ये नव्हता. हे सगळे मी लांबून बघत होतो. जेव्हा ह्या सगळे इथं मोठमोठे लोक बसले, स्वतःला पैलवान समजतात, कार्यकर्ता समजतात, विद्वान समजतात. आता सोन्याचा कडा गळ्यात लागेटा कडे दिसतं रे. वा वा वा. मी म्हणलो बाबासाहेबांनी याच्यासाठीच तुम्हाला मोठा केले. म्हणलो बाबासाहेब गेल्यानंतर 1960 साली बाबासाहेबांचा पुतळा कदाचित भारतात पहिला असेल याच ठिकाणी बसून. भीक मागून नाही, असेच आम्ही जे आज बसलेले आहोत, असेच प्रामाणिक जाणीव असलेले कार्यकर्त्यांनी पदरमोड करून, वेळ खर्च करून, पैसा खर्च करून तो पुतळा संघर्ष करून बसवला. आपाप बसला नाही. तो पुतळा सुद्धा बसू देत नव्हते.
तर संघर्ष करून त्यावेळेला लोकांनी तो पुतळा बसवला. मग अशा ठिकाणी आणि बाबासाहेब आज आपल्या भारतात नाही 7 समुद्राच्या पलीकडे गेलेले आहेत. त्यांना मोठं करण्याचा गरज नाही, ऑलरेडी मोठे झाले आहेत. त्यांचा उंची किती आहे मोजता सुद्धा येत नाही. अगदी देश प्रदेशामध्ये अमेरिका जपान सारखा माणूस तिथं जय भीम बुद्ध बुद्ध फुले फुले म्हणायला लागले. लक्षात घ्या. म्हणून माझ्या लक्षात आला की बाबासाहेब आता फार मोठे झालेले आहे. बाबासाहेबांचा 125 जयंती साजरी होणार आहे. त्या निमित्ताने रमाईचा पुतळा बसवायचा सगळ्यांचा मनात आहे, कार्यकर्त्यांचा मनात आहे. तेव्हा चांगला विचार आहे. बाबासाहेबांचा पुतळा जर या ठिकाणी आहे, बाजूला आपली वस्ती आहे आणि स्टेशनच्या पलीकडे बाबासाहेब पुतळा, अलीकडचा रमाईचा पुतळा बसत असेल आणि परदेशी माणूस आल्यानंतर बाबासाहेब पुतळा जेव्हा भेट देईल तो रमाईचा पुतळ्याला भेट दिल्याशिवाय राहणार नाही. म्हणून म्हणतो जर जागतिक लेवलचा त्या टाईपचा पुतळा बसत असेल, मी बिलकुल मोठा माणूस नाही, सर्व बाबीन छोटा आहे. ना नोकरी मोठी नाही, ना घरदार मोठा नाही, ना मालमत्ता नाही, ना ताईसारखा नगरसेवक सुद्धा नाही, बिझनेसमॅन नाही, मोठा शिक्षण झालेलं शिक्षण तज्ञ नाही, साधा माणूस, साधा नोकरी, आज रिटायर. मी म्हणतो मला थोडीशी अक्षरदान मिळाले हिमालय रमाईमुळं, मला थोडीफार आज चटणी भाकरी मिळते त्यांच्यामुळं. काम करून पैसे मिळत नव्हता, घरी बसून पेन्शन मिळते त्यांच्यामुळं. कमाई कुणाची? त्यांची. मला का त्रास आहे? त्यांचा कमाई त्यांना द्यायला, आईला साडी घ्यायला, बापाला धोतर जोडी घ्यायला त्यांनीच पैसे माझ्याकडे दे, मला का त्रास होणार आहे? म्हणून म्हणलो मी माझं 1 वर्षाचं पेन्शन, 1 वर्ष पेन्शन 1 लाख रुपये त्यावेळी दिले. मग वैविध्य म्हणला 1 लाख नसून 1 करोड रुपये आहे. आज मी मनाने करोडोपतीच आहे. दुसरं एक महत्वाची गोष्ट सांगतो, जाणीव कसा असतो माणसाच्या मनामध्ये. ज्या दिवशी इथं पुतळा आईचा बसत होता, अतिशय संघर्षातून पुतळा बसला, इतकं सोपं नाहीये. आणि तुम्हाला उगू ताई एक हत्यार होता गायकवाडच्या हातात, काठी असल्यासारखा. साप गायकवाडला का ढसलं नाही? ही काठी मजबूत होती, नाहीतर कोण गायकवाडला तर अशामुळं ही अतिशय संघर्ष, साधी माणसं भिडत नव्हते. आज तुम्हाला म्हणून जातीला जात वैरी, भावाला भाव वैरी. आणि ते म्हणतात ना, सक्ती बहीण तर पक्का वैरी, असं स्थिती आहे. मी म्हणत नाही, पूर्वी लोक अनुभवातून सांगत होते. असा अनेकाने संघर्ष होत असताना सुद्धा गायकवाड हार मारला नाही. जेव्हा भेटायला गेलो गायकवाड समजा कमिशनरला किंवा मापूरला, ते तर म्हणत किती माणसं, अहो गच माणसं भरले, 2च माणसं काशी. मग ते म्हणायची घाबरणार नाही, त्यांना तिथंच थांबवते. तर अशा पद्धतीनं धावपेच खेळून हा काम यशस्वी झाला. तरी सुद्धा अडथळा केले, बसू नका का बोले, वट्टा कच्चा आहे. 2 तास बैठक होत होता, तरी इथं आलो मी होतं. आईचा पुतळा टांगून होता. असं साधी गोष्ट नाही आहे. अतिशय बदमाश लोक आहे. मी तर म्हणतो की ते आम्हाला जागृत करण्याचं काम करत होते. तर मी वर होतो, पुण्याचे कमिशनर म्हणत होतो बसू नका हो, पुतळा पडलं की सगळं अपमान होईल. आणि आईचं पुतळा पडणं इतकं सोपं नाही. का सांगत होते? त्यांना कारभार हातात घ्यायचा होता. आपलेच लोक त्यांना सपोर्ट करत होते. मग ते आज इथे या ठिकाणी अरविंद शिंदे साहेब नाही आहे. ते म्हणाले ते वर उभं राहिलेत ना आईचा पुतळ्याजवळ, ते विचारा, ते इंजिनियर आहेत. एवढंच असं, ते इंजिनियर आहे त्यांना विचारा. माझ्या डोक्यात आला, मी खाली आलो, पुण्याचा कमिशनरला बोलायची तर साधी गोष्ट नाही आहे. मग मी आलो, साहेब मी इंजिनियर नाही आहे, इंजिनियरचा बाप आहे. का म्हणालो? इंजिनियर नाही आहे, इंजिनियरचा बाप आहे.
ही वट्टा बांधत असताना इंजिनियर स्वतः सुपरवायझर करत होता. हा, आम्ही नाही बांधलंय. मग हा जर वट्टा खरोखरच त्या इंजिनियरप्रमाणे बांधला असेल, याच्यावरून रेल्वे जाऊ दे, पडणार नाही. मग त्यांनी जरी मूर्खासारखं काम केलं असेल तर तो पडणार. पुतळा राहू दे तसाच. या पुतळ्याला 50 लाख रुपये खर्च केले. पुतळ्याला नाही, वठ्ठ्याला, चबुतऱ्याला. इतकं आंधळा कारभार आहे, काय सांगू तुम्हाला. मी म्हणलो तुम्ही तुमचे इंजिनियर घेऊन या, मी बी माझे इंजिनियर आणतो तज्ञ, चौकशी करूया या वट्टा बांधायला किती खर्च येते. म्हणून माझ्यासारख्या हातात राहिले असते ना, सोन्याचा एटा बसवला असतो म्हणलं मी. पुतळा राहू दे, पहिले चौकशी मग पुतळा. मग त्या इंजिनियर्स पुण्याच्या कमिशनर माणूस का म्हणलं शिंदे साहेबांना, पुतळा बसवा, आमचं नोकरी घालू नको म्हणाव. हा, सत्तेवर काय सगळे. हा, तर असा ही कारभार झालेली आहे. आणि पुतळा बसवत असताना आज आई उभं राहिलेली आहे. आईच्या पायाखाली माझ्या आईचं मणिमंगळसूत्र आहे. माझी आई गेल्यानंतर मी माझ्या आईचं जे सोनं नाणं होता, त्याचं मणिमंगळसूत्र तसंच जपून ठेवलं होतं. पुढं बहिणी वारले म्हणून मी कुणाला दिलं नाही. लोगामध्ये ताई मी घर बांधत होतो. माझ्या अंगावर 4 लाख रुपये खर्च होतो. मी घरातले सगळे सोनं नाही ऐकले, काही ठेवले नाही. पण ते आईचं इकडं नव्हतं, तसंच ठेवलं. आणि ते आईच्या पायाखाली त्या दिवशी झालं. म्हणून मी जेव्हा असं इथं येतो रिक्षात बसून, माझी आई प्रत्यक्ष दिसते. गायकवाड म्हणतात ना, मला सगळ्यांमध्ये रमाई दिसते. सगळ्याला दिसत नाही. ज्याला आतून पेटलेली आहे त्याला ते दिसते. हातातल्या बॅटरी दिसत नाही, डोळ्याचं बॅटरी दिसलं पाहिजे. असं ही कथा आहे. ही कथा त्यांना मोठे करण्यासाठी नाही, आमचा जीवन जगण्याचा, आमच्या जीवनामध्ये काहीतरी बदल घडवायचा, आमच्या मुलाबाळांना घडवायचा, दिशा देण्याचा काम. पुतळा एक आरसा आहे. आरसा मला म्हणून आज मी अगदी मनापासून धेंडे गुरुजींचा अभिनंदन करतो. तुम्ही म्हणाल आज तर चांगले कपडे घालून आले. कधी कधी ते खरोखरच आणल्यासारखा येत असतात, नाही का. कोणी म्हणणार अरे आंधळे आंधळे म्हणतातच की गाणं पोट भरण्यासाठी. मी बी तसं समजत होतो. मी जेव्हा पुस्तक प्रकाशनाचा कार्यक्रम केला, गायकवाड म्हणले असा एक कवी आणतो तुम्ही त्याचं. मी म्हणलो एक चांगला कवी आणा, आणि तो कवी असा गाणं पडला पाहिजे, कुबीरालाही वाटे लाज. आजचा कार्यक्रम हा जो 4 लोकांचा आहे, इथं एखादा कुबीर बसला असेल, खरोखरच तो जर विचार करणार असेल, त्याला सुद्धा लाज वाटण्यासारखा राहणार नाही. तो म्हणेल अरे आम्ही नुसतंच आहे, जप तप करतो, हा ईश्वर शंकर म्हणतो, राम राम म्हणतो, काही त्याच्यात राम नाही, रैम बी नाही. खरं जर राम रैम आहे, गीता आहे, असं म्हणल्याशिवाय राहणार नाही. म्हणून खास त्या पुस्तक प्रकाशनामध्ये खास गायक होते, तेव्हा अतिशय आनंद आहे. आणि विशेष म्हणजे माणूस डोळ्याने अंध आहे. आम्हाला वाटलं पाहिजे एक काही दिसत नाही, सुई एवढा दिसते त्या माणसाला. तो 11 पुस्तक लिहितो, तो वाचू कळणार कसा. मग मी म्हणतो मग आम्हाला का झालं, हा मग आम्ही स्वतःला काय समजावं, शाणे समजाव का अतिशाणे समजाव. हे माणसामध्ये जागृती निर्माण हो, स्वतःचा लाज स्वतःला वाटली पाहिजे. म्हणून असा कार्यक्रम घडवायला. आणखीन एक उदाहरण सांगतो, थांबतो. गायकवाड साहेब पुण्यामध्ये काही शिवनगर कोर्टामध्ये एक वकील आहे, दोन्ही हात नाही. कुणी बघितलं असेल तुमच्यापैकी, इथं पुण्यात शिवनगर पूर्णातला दोन्ही हात नाही. तुम्ही हा हा नाही का. मग दोन्ही हात नाही, वकील झाला कसा. माझ्यावर केस होता, काही तुम्हाला माहिती आहे. राजकारण नाही खतरनाक आहे, लोकांना हात बी घालते ते, बाहेर बी काढते ते. हा
इलेक्शन लढवले, माझ्या अनेकाने केसेस घातले होते, मारामारी घातले, मारेकरी घातले होते नाही का, केसही भरले होते. हा पण केस सरकार नोकरताईंनी नसेल, अगदी कमळाच्या फुलासारखं बाहेर निघालं, काही त्रास झाला नाही. तारखेला जात होतो, हॉटेलमध्ये बसलो, वकील असा आला, बसला, दोन्ही पाय टेबलावर ठेवला, एक पाय टेबलावर ठेवला. माझ्या वकील म्हणलं, हे का हो, वकील झाला म्हणजे एवढं रुबाब का, पाय टेबलावर? तो नाही, ते म्हणजे त्यांना हात नाही, मग काय करतो का, वकील आहे, कसं पायाने लिहितो, सत्य अजूनही बघू शकता. हा, मग ताई थक्क झालो मी, स्वप्नात बघतो का काय, माझ्या वकिलाला सोडलो, त्यांच्याजवळ बसलो. मग त्या माणसाने, साहेब गायकवाड साहेब तुम्ही कधी बघा गेलं तर, काय घातला कोटच्या खिशात, गाडी पेटी काढला, सिगरेट काढला, सुरू केला, 1 कप चहा, 1 कप पायाने. दंग झालो मी, सगळे बघून म्हणलो, साहेब मला वाटतं मी स्वप्न बघतो का काय, नाही का. मला खरोखर तुमचा अभिमान वाटते, कौतुक करण्यासाठी माझ्याकडे शब्द नाही, पण मी एक काम करतो, साधा कार्यकर्ता आहे, रस्त्यावरचा आहे, झोपडपट्टीतला आहे. दरवर्षी लहान लहान मुलांचा सत्कार घेत असतो, 5वी 10वी 8वी 9वीचा. आणि सत्कार घेत असताना आईवडिलांनी बी थोडासा प्रोत्साहन प्रेरणा या म्हणून त्या गरीब आईवडिलांचा सुद्धा सत्कार करत असतो. एखाद्याने मंडळीनं का ग तू सत्कार केले, आम्ही काय केले, आम्ही काय केले, माझा मुलगा चांगला मार्काने पास झाला, तुझा मुलाला मी शिकू, तुझा बी सत्कार होईल, हा उद्देश मनात, म्हणून मी करतो साहेब दरवर्षी. या वर्षी जर तुम्ही येत असता तुम्हालाच देतो. ते म्हणलं हो जरूर येणार. आत्ता दिले कार्यकर्त्यांना सांगितलंय, त्यांनी म्हणलं साहेब तुम्ही एकटा येऊ नका, फॅमिली सहित या, आईला घेऊन या, पत्नीला घेऊन या, मुलाला घेऊन या, राहायला रस्ता पेठेत आहे. हा, अगदी पंढरपूरची पत्नी आहे अशी आई होती, बरोबर आले, दोन्ही हात नाही, BSc LLB ऐका तुम्ही, अजून आहे, काल्पनिक गोष्ट सांगत नाही. हा, कारण सत्य सांगायला आमच्याकडे वेळ नाही, काल्पनिकडे कधी जाणार आम्ही. हा, म्हणून दोन्ही हात नाही, BSc LLB आहे, जुडो कराटेवाला आहे. हा, त्याला बघण्यासाठी लोकांना बोलवलं गर्दी, असा गर्दीत असा भव्य दिव्य कार्यक्रम घेतला. त्यानं म्हणला, मी जर माझ्या आई आणि मी जर ईश्वर अल्ला अल्ला राम राम करत बसलो असतो, मला लोकांनी भीक वाढली नसती का. एवढा उंचा पोरा धिप्पाड माणूस मी, हा, दोन्ही हात नाही, हात केलाच मला कोणी भीक वाढली नसते. पण माझ्या आईने मला भिकारी घडवलं नाही, माणूस घडवलंय. मला म्हणलं हरकत नाही बाळा, तू जर प्रयत्न केला ना, तू सुद्धा शिकून विद्यार्थी होऊ शकतो शाळेत. ते म्हणजे कसं आई पायान शिक, कसा दाखव, आई आपल्या मुलांना पायाने कसं यायचं शिकवतो. सांगतो आई बसली, तू पायाने शिकवायचं सांगितले. त्याने म्हणला एकच दिवस मला सांगितले, त्या दिवसापासून मी माझा BSc LLB झालो, जुडो कराटेवाला आहे. मी माझ्या घरातलं सगळे काम करतो, भाजी चिरण्यापासून माझं कपडे इस्त्री मारण्यापासून सगळे काम करतो. अगदी PhD झालेली पत्नी, गौरी पान, सोन्यासारखं 2 मुलं, असं कुटुंब. अशा माणसांचा आदर्श घेणे म्हणजे मग आम्ही दोन्ही हात असून, डोळ्या असून, पाय असून, डोकं असून का फायदा आहे, हे नवीन विद्यार्थ्याला आणि त्या आईबापाच्या मनात निर्माण, म्हणून हे सगळे करण्याचं हे काम आहे. आज तुम्हाला सबनीस सरांचा मुलगा 25व्या वर्षी न्यायाधीश झाला, पहिला सत्कार करणार आम्ही. तुम्ही का, लोकांना माहित नव्हतं ते. मी म्हणलो आमचे मुलं मुली या ठिकाणी बसलेले आहेत, हा, 17, 18, 20, 25 वर्षाचे, त्यांच्या मनामध्ये काय भावना असतात तुम्हाला आम्हाला माहिती आहे, कारण आम्ही त्याच्यातून आलेलोच आहोत. हा, आम्ही 17, 18 वय होते. ते म्हणतात ना 18 वर्ष वय धोक्याचा, धोक्याचं वय आमची होती. पण 25व्या वर्षी मुलगा न्यायाधीश होतो, आम्ही अर्धा म्हातारा झालं तरी पत्ता लागत नाही. हा, म्हणून मी त्या सत्कार केले, सांगितले मी बघा आम्ही विचार या वयात काय करतो, हे विचार, ब्राह्मण खराब, मराठा खराब, काय नाही, आम्ही खराब आहे. हा, खराब कोण आहे, आम्हीच खराब आहे ना. म्हणून मी म्हणलो मी सत्कार करण्याचा हेतू त्यांच्या मोठेपणासाठी नाही, आमच्या पुढे आदर्शासाठी, म्हणून त्यांनी सत्कार केले. आणि मी सांगत असतो आपल्या लोकांना,
जर जागा व्हा म्हणून आपल्यामध्ये घरी जर तपासल्यानंतर बाबासमोर किती पुस्तकं आहे मला माहित नाही. किती रमायणी असतो, किती भीम असतो, किती सावित्री वाचतो, किती फुले वाचतो, किती बसवेश्वर वाचतो, किती चोखामेळा वाचतो, किती तुकाराम वाचतो आम्हाला माहित नाही. हा माहिती आहे माती माहित नाही काय आपल्याला. तर एक सबनी सांगा मी का मान देतो, त्या माणसाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरवर PhD केलेली आहे, घटनेचा अभ्यास केलेला, बाबासाहेबांचा अभ्यास केलेला, बुद्धांचा अभ्यास केलेला आहे. म्हणून व्यक्ती मोठा नाही, जात मोठा नाही, पंथ मोठा नाही, विचार मोठा आहे. म्हणून आज भगवान धेंडेंचा अत्यंत मी अभिनंदन करतो.